heredity and hereditary changes. Cell is the functional, structural, basic unit of life. फायबर्स आहेत, क्रोमॅटिन फायबर्स आहेत, हे कंडेन्स होतात, डबल हेलिक्स स्ट्रक्चर म्हणतो. प्लस हे कसं असतं, ट्विस्टेड असतं. डीएनए पासून आरएनएची मदत घेतली जाते आणि प्रोटीन्स तयार होतात. या प्रोसेसला आपण म्हणतो सेंट्रल डोग्मा. एक ट्रिपलेट कोडॉन मिळून काय होणार आहे, एक अमिनो ऍसिड तयार आहे. याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी नेहा एकलव्य बॅच मध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण शिकणार आहोत सायन्स पार्ट 2 चा जो पहिला चॅप्टर आहे त्याच्याबद्दल. नाव काय, हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला याचं बोर्ड वेटेज काय आहे ते बघूयात. हा चॅप्टर आपल्याला 4 मार्क्ससाठी विदाउट ऑप्शन विचारला जातो आणि 6 मार्क्ससाठी विथ ऑप्शन विचारला जातो. मग याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतील, 2 मार्क्स रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील एक्सप्लेनेशनसाठी, ते सुद्धा विचारले जातात. मग आता कंटेंट काय काय आहे तो बघूयात. हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. याच्यामध्ये आपल्याला जे काही हेरिडिटी म्हणजे काय, तर जे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत हे कॅरेक्टर्स एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनकडे पास होतात, त्याला आपण हेरिडिटी म्हणतो. आता हे पास होत असताना याच्यामध्ये काही चेंजेस सुद्धा होतात. आता आपण जे काही सगळी आपली जनरेशन आहे, आपण आणि आपले आई बाबा अगदी सेम आहेत का, किंवा सगळे कॅरेक्टर सेम आहेत का, ॲज इट इज आपण अगदी सेम कॉपी असल्यासारखं दिसतोय का, नाही. त्याच्यामध्ये काही चेंजेस सुद्धा झालेले आहेत, पण काही सिमिलॅरिटीज सुद्धा आहेत. मग ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये शिकायच्या. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ह्या 3 स्टेप्स आहेत. प्रोटीन सिंथेसिसच्या असणारे ह्या 3 स्टेप्स आहेत. मग ह्या 3 स्टेप बद्दल आपल्याला शिकायचं आहे. हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. मग आता हेरिडिटी म्हणजे नेमकं काय म्हणायचं, तर ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स नोन ॲज हेरिडिटी. जे काही आपले बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत. मग आता बायोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे काय, तर आपल्या आईचा कलर आहे, आपल्या हेअर्सचा कलर आहे, हाईट असेल, आपलं दिसणं असेल, हे सगळे आपले बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, बरोबर. हे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आपल्या एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे जाणं, म्हणजेच पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंग्सकडे जाणं, याला आपण म्हणतो हेरिडिटी. मग आता आपण जेव्हा एखादं फॅमिली इव्हेंट असेल, एखादं फंक्शन असेल, ते जेव्हा अटेंड करतो तेव्हा आपले जे रिलेटिव्ह असतात किंवा फार दिवस बघितलेलं नसतं किंवा कोणी ओळखत नसतं, अशा वेळी एखादा एक्सपिरियन्स असा येतो किंवा कोणीतरी काका येऊन विचारतात, मला ओळखतो का, किंवा तू ह्याचा मुलगा आहे का, याची मुलगी आहे का, भाऊ आहे का, बहीण आहे का, असे प्रश्न विचारले जातात. मग हे प्रश्न विचारत असताना त्यांनी काय अंदाज लावलेला असतो की हा याचा मुलगा असू शकतो, ही याची मुलगी असू शकते. मग हा जो अंदाज आहे हा कशावरून लावला, आपल्या दिसण्यावरून, आपल्या अपीअरन्सवरून. मग हे जे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत हे कुणाकडून कुठं आलेत, तर पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंग्सकडे आलेत. मग काही सिमिलॅरिटीज सुद्धा असतात, काही चेंजेस सुद्धा असतात, याला आपण काय म्हणतो हेरिडिटी. आणि ज्या काही डिफरन्सेस आहेत ह्या डिफरन्सेसला आपण हेरिडिटरी चेंजेस असं म्हणतो. मग आता याच्यासाठी काही बेसिक कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. त्यापूर्वी एक फ्लोचार्ट बघूयात पटकन. आपली जी लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी, ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी कशाने तयार झाली आहे रे, तर सेल पासून, बरोबर. जी सेल आहे ह्या सेलला आपण काय म्हणतो, सेल इज द फंक्शनल, स्ट्रक्चरल, बेसिक युनिट ऑफ लाईफ. म्हणजेच जे आपल्या सेल्स आहेत ह्या सेल्स काय, तर स्ट्रक्चरल, फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आहे. आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या लाईफचं एक बेसिक युनिट म्हणजे काय, सेल. आपली जी बॉडी आहे ही कशापासून तयार झालेली आहे, या सगळ्या सेल्स पासून तयार झाली आहे. मग या सेलमध्ये काय असतं, सेंटरला न्यूक्लियस आहे, त्याच्यानंतर न्यूक्लियसच्या आजूबाजूला सायटोप्लाझम आहे, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेल ऑर्गनलीज आहेत, बरोबर. हे सगळं झालं सेलचं स्ट्रक्चर, अगदी आपण 7वीतही शिकलोय. मग त्याच्यामध्ये प्लांट सेल शिकलोय, त्याच्यानंतर ॲनिमल सेल शिकलोय, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेल ऑर्गनलीज, त्यांचे फंक्शन सुद्धा शिकलोय. ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आहेत की जर आपण बायोलॉजी शिकत असू तर हे शिकत असताना ह्या बेसिक कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. मग ह्या सेलमध्ये काय काय, सेंटरला न्यूक्लियस आहे, त्याच्या आजूबाजूला सायटोप्लाझम आहे, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेल ऑर्गनलीज आहेत. मग आता हा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसवर आपल्याला मेन फोकस करायचा आहे. न्यूक्लियसमध्ये काय, सेल झालं, बरोबर. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट म्हणूयात न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट आहे रे, इथं बघा हा सेंटरला न्यूक्लियस, बरोबर. ह्या न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट आहेत, क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत. मग आता हे जे क्रोमोझोम्स आहेत हे क्रोमोझोम्स आपल्याला नेहमी सेलमध्ये असेच दिसतील का, तर नाही. असं क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आपल्याला केव्हा दिसतं,
जेव्हा सेल डिव्हिजन होण्याची वेळ येते, सेल डिवाइड होणार असते, मग सेल ही 2 प्रकारामध्ये डिवाइड होत असते, मायटोसिस आहे, मिओसिस आहे. मग जेव्हा ती सेल डिवाइड व्हायला लागते त्यावेळी हे जे सगळे फायबर्स आहेत, क्रोमॅटिन फायबर्स आहेत, हे कंडेन्स होतात आणि कंडेन्स होऊन हे असं क्रोमोझोमचं स्ट्रक्चर तयार होतं. मग आता हे स्ट्रक्चर आपण कधी ऑब्झर्व करू शकतो, तर जेव्हा सेल डिवाइड होत असते अशा वेळी आपण हे स्ट्रक्चर ऑब्झर्व करू शकतो. मग इथे झालं क्रोमोझोम पर्यंत आलो. त्यानंतर हा जो क्रोमोझोम आहे, हा क्रोमोझोम कशाने तयार झालेला आहे, तर DNA ने. ओके, हा जो क्रोमोझोम आहे ह्याच्यामध्ये काय केलेला आहे, जो DNA आहे हा कॉईल करून ठेवलेला आहे. मग ह्या DNA मध्ये पुन्हा काय प्रेझेंट आहे रे, तर जीन. बरोबर, इथं बघा हे जीन्स. तर हे जे जीन्स आहेत हे आपल्या DNA मध्ये प्रेझेंट असतात. आपले जे काही कॅरेक्टर्स आहेत ह्या कॅरेक्टर्सला रिस्पॉन्सिबल असणाऱ्या किंवा अगदी महत्त्वाचा टॉपिक म्हणजे जीन, की आपले सगळे कॅरेक्टर्स हे त्याच्यावरतीच डिपेंड आहेत. मग हा फ्लो चार्ट फक्त लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पुढचं एक्सप्लेनेशन देताना इझी जाईल. मग आता याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे ऑर्गनायझेशन ऑफ क्रोमोझोम्स. जो क्रोमोझोम आहे त्याचं स्ट्रक्चर काय आहे, ऑर्गनायझेशन कसं आहे ते शिकायचं आहे. मग या क्रोमोझोमला 2 आर्म असतात. इथे बघू शकतो आपण आर्म्स ऑफ क्रोमोझोम. 2 आर्म आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे पी आर्म आणि सेकंड आहे क्यू आर्म. इथे बघा हा आहे पी आर्म आणि इथं जो सेकंड आहे क्यू आर्म. त्याच्यानंतर ह्या दोघांच्या सेंटरला इथं असतो सेंट्रोमियर. दोघांच्या सेंटरला काय आहे, सेंट्रोमियर आहे. त्याच्यानंतर इथं DNA बघतोय. आता DNA का, कारण की जो काही सगळा क्रोमोझोम आहे हा कशापासून तयार झालेला आहे, DNA पासूनच तयार झालेला आहे. जो DNA आहे हा काय केलेला असतो, कॉईल करून ठेवलेला असतो. मग हा कॉईल केलेला DNA आपल्याला कशाच्या स्वरूपात दिसतोय, क्रोमोझोमच्या स्वरूपात दिसतोय. बरोबर, इथपर्यंत आलो. आपला जो घरातला धागा असतो तो धागा सुद्धा आपण काय करतो रे, प्रॉपरली गुंडाळून ठेवतो. बरोबर, मग तो गुंडाळला का जातोय किंवा एका स्पेसिफिक स्ट्रक्चरमध्ये का ठेवला जातोय, कारण जे इथं जर आपण DNAच्या बाबतीत बघितलं तर एक प्रॉपर स्ट्रक्चर आपल्याला समोर दिसतंय. ते म्हणजे काय, तर गुंडाळलेला DNA आहे, त्याला आपण क्रोमोझोम म्हणतोय. आता याच्यानंतर जे काही क्रोमोझोमचा नंबर आहे हा सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेम असतोय का, तर नाही. जर आता फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन्सचं बघूयात. ह्युमन्समध्ये देर आर 46 क्रोमोझोम्स. आपल्या ह्युमन्सच्या बॉडीमध्ये जी सेल आहे त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम्स असतात. म्हणजेच ह्याला 23 पेअर्स म्हणू शकतो. आता पेअर का म्हटलंय, आपण सिंगल म्हणू शकत नाही का 46 क्रोमोझोम्स, तर नाही. आपले जे क्रोमोझोम्स आहेत हे सगळे क्रोमोझोम्स नेहमी पेअरमध्ये प्रेझेंट असतात. मग आपल्याकडे किती पेअर्स आहेत, 23 पेअर्स आहेत. हे फक्त स्पेसिफिक ह्युमन्ससाठीच आहे. सगळ्या ॲनिमल्सकडे जे क्रोमोझोमचा नंबर आहे हा प्रत्येक ॲनिमल वाईज कसा असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. मग आता हे जे 23 पेअर आहेत ह्या 23 पेअरमधल्या ज्या 22 पेअर्स आहेत ह्या असतात आपल्या सगळ्या कॅरेक्टर्ससाठीच्या. मग तुमचा आयसचा कलर आला, त्याच्यानंतर हेअर्सचा कलर आला. हे सगळे कॅरेक्टर्स, असे सिमिलर कॅरेक्टर्स कशावरती प्रेझेंट असतात, कशावरती डिपेंड असतात, तर ह्या 22 पेअर्सवरती. मग आपण ह्याला काय म्हणू शकतो, फॉर कॅरेक्टर्स. मग आता जे 22 पेअर्स आहेत ह्या कशासाठी आहेत, कॅरेक्टरसाठीचे आहेत. त्याच्यानंतर उरली किती पेअर, 1 पेअर. मग ही जी 1 पेअर आहे ही असते सेक्स क्रोमोझोमशी. म्हणजेच तो जो काही पर्सन आहे किंवा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो मेल असणारे की फिमेल असणारे हे कशावरती डिपेंड करतं, त्या एका पेअरवरती डिपेंड करतं. मग हे झालं ह्युमन्सच्या बाबतीमध्ये. मग असंच आपल्या बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सुद्धा क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत, पण त्यांचा नंबर कसा असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. मग आता हे झालं सगळं क्रोमोझोम्सच्या बाबतीत. याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आपल्याला शिकायचं आहे DNA. मग आता वॅटसन अँड क्रिक मॉडेल, हे जे आपल्याला मॉडेल मिळालेलं आहे, जे दिलेलं आहे, हे कोणी दिलेलं आहे, वॅटसन अँड क्रिक यांनी दिलेलं आहे. म्हणून आपण याला काय म्हणतो, वॅटसन अँड क्रिक मॉडेल. मग आता डिटेलमध्ये शिकूयात. जो DNA आहे हा DNA डबल हेलिकल स्ट्रक्चर असतो किंवा आपण त्याला डबल हेलिक्स सुद्धा म्हणू शकतो. मग आता डबल हेलिक्स का, कारण जर आपण स्ट्रक्चर बघितलं, आपण DNA ची डायग्राम काढताना नेहमी अशी काढतो. बरोबर, DNA ला स्ट्रँड किती आहेत रे, 2 स्ट्रँड आहेत. बरोबर, हा एक स्ट्रँड आणि हा एक स्ट्रँड, हे 2 स्ट्रँड झाले. याच्यामध्ये असे काही सिक्वेन्सेस बघायला मिळतात. जर पूर्ण स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं तर आपल्याला हे कशासारखं दिसतंय, एक शिडी असल्यासारखं स्ट्रक्चर दिसतंय. बरोबर, मग आपण ह्याला 2 स्ट्रँड आहेत म्हणून आपण त्याला डबल हेलिक्स स्ट्रक्चर म्हणतो. प्लस हे कसं असतं, ट्विस्टेड असतं. ट्विस्ट आहे बघा इथं, का हे सरळ तसंच्या तसं दिलंय. जर सरळ असतं तर कसं दिसलं असतं,
असं दिसलं असतं, पण हे असं दिसतंय का? नाही. हे कसं केलेलं आहे? ट्विस्टेड आहे, ट्विस्ट केलेलं आहे, म्हणून आपण ह्याला ट्विस्टेड डबल हेलिक्स स्ट्रक्चर असं म्हणतो. मग आता हे डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये हे जे सिक्वेन्सेस दिसतात आपल्याला, सी आहे, जी आहे, पुढे इथं ए आहे, टी आहे, हे आहेत आपले नायट्रोजिनियस बेसेस. मग आता नायट्रोजिनियस बेसेस किंवा ह्याच्यामध्ये काय काय आहे हे बघूयात. डीएनए मध्ये आपल्याला नायट्रोजिनियस बेसेस बघायला मिळतात. मग किती आहेत? 4 आहेत. इथं लिहिते मी डीएनए. या डीएनए मध्ये 4 नायट्रोजिनियस बेसेस आहेत. मग त्याच्यामध्ये आहे ए, टी, जी आणि सी, प्युरिन्स अँड पिरॅमिडिन्स असं सुद्धा आपण ह्याला म्हणतो. मग आता जो ए आहे सॉरी, हा जो ए आहे हा कशासोबत पेअर करणार? टी सोबत. जो जी आहे हा कशासोबत पेअर करणार? सी सोबत. ए म्हणजे काय? ॲडेनिन, टी म्हणजे थायमिन, जी म्हणजे ग्वानिन आणि सी म्हणजे सायटोसिन. फुल फॉर्म लक्षात ठेवायचे आहेत. 4 नायट्रोजिनियस बेसेस असतात. याच्यामध्ये ए म्हणजे ॲडेनिन, टी म्हणजे थायमिन, जी म्हणजे ग्वानिन आणि सी म्हणजे सायटोसिन. आता हे झालं डीएनए बद्दलचं. मग या डीएनए नंतर जो आपला आरएनए आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. या आरएनए मध्ये सुद्धा हे नायट्रोजिनियस बेसेस प्रेझेंट असतात. मग याच्यामध्ये काय असतं? ए, यू, जी आणि सी. ए म्हणजे ॲडेनिन, यू म्हणजे युरासिल, जी म्हणजे ग्वानिन आणि सी म्हणजे सायटोसिन. फक्त चेंज काय झालंय? जो टी आहे या टीच्या ठिकाणी यू आलाय, एवढाच चेंज आहे. बाकी काही मेजर चेंज नाही, फक्त टीच्या ठिकाणी यू आलाय. मग आता हे कधी होतं? डीएनए मध्ये टी असतो आणि आरएनए मध्ये यू असतो. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरीही चालेल. मग डीएनए मध्ये काय? ए, टी, जी, सी आणि आरएनए मध्ये काय? ए, यू, जी, सी. आता हा डीएनए आपण बघतोय. सी साठी काय कॉम्प्लिमेंट करायला? जी आहे, ए साठी टी, सी साठी जी, जी साठी सी, त्याच्यानंतर टी आहे, इथं ए, सी, जी. असे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळणार आहे? सिक्वेन्स बघायला मिळणार आहे. आता जो आरएनए आहे हा आरएनए सुद्धा महत्वाचा आहे. मग तो का महत्वाचा आहे हे आपण जेव्हा नेक्स्ट पार्ट बघू तेव्हा आपल्याला समजेल. नेक्स्ट पार्ट आहे सेंट्रल डोग्मा. आता जे प्रोटीन सिंथेसिस केलं जाते आपल्या बॉडीमध्ये, जे काही प्रोटीन्स तयार होतात ते प्रोटीन्स तयार होण्यासाठी जेनेटिक मटेरियल तर महत्वाचं आहे, बरोबर. मग ते जेनेटिक मटेरियल कसं मिळवलं जाते किंवा न्यूक्लियसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे का? नाही. मग ते कुठं केलं जाते? सायटोप्लाझम मध्ये केलं जाते. मग सायटोप्लाझम मध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल होईल का लगेच? तसं नाही. मग आता जेनेटिक इन्फॉर्मेशन कुठे आहे? न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसमधून ती आपल्याला कुठं आणायची आहे? सायटोप्लाझम मध्ये, बरोबर. मग हे आणण्याचं, जेनेटिक इन्फॉर्मेशन पास करण्याचं जे काम आहे हे कोण करत असतं? आरएनए करत असतो. ती सगळी प्रोसेस म्हणजे आपलं सेंट्रल डोग्मा. तर काय सांगते बघूयात. सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. काय केलं जाते? प्रोटीन्सचं सिंथेसिस केलं जाते, बरोबर. प्रोटीन्स तयार होतात. सिंथेसिस म्हणजे काय? तयार होणं. काय तयार होतात? प्रोटीन्स तयार होतात. त्याच्यानंतर बाय डीएनए थ्रू द आरएनए. डीएनए पासून आरएनएची मदत घेऊन प्रोटीन्स तयार केले जातात. याला आपण काय म्हणतो? सेंट्रल डोग्मा म्हणतो. प्रोटीन तयार होतात. कसं? डीएनए पासून आरएनएची मदत घेतली जाते आणि प्रोटीन्स तयार होतात. या प्रोसेसला आपण म्हणतो सेंट्रल डोग्मा. आता ही जी सेंट्रल डोग्माची प्रोसेस आहे ही होते 3 स्टेपमध्ये. मग त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप्स आहे. पहिली जी स्टेप आपण महत्त्वाची सांगतो त्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन, सेकंड आहे ट्रान्सलेशन आणि थर्ड आहे ट्रान्सलोकेशन. त्या स्टेप सुद्धा आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्यापूर्वी हा जो आरएनए आहे, आता डीएनए बद्दल माहिती बघितली, पण आता आरएनए बद्दल थोडीशी एक बेसिक कन्सेप्ट्स बघूया. आरएनए मध्ये 3 टाईपचे आरएनए असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे mRNA, त्याच्यानंतर सेकंड आहे tRNA आणि थर्ड आहे rRNA. ओके, हे आहेत 3 टाईप. मग आता आधी हे लक्षात आहे का की डीएनएचा फुल फॉर्म काय? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. त्याच्यानंतर आरएनएचा काय? तर रायबोन्यूक्लिक ऍसिड. हे फुल फॉर्म सुद्धा लक्षात पाहिजे. आता 9वीत जरी शिकलो असलो तरी सुद्धा ह्या कन्सेप्ट्स आपल्याला कंटिन्यू येत राहणार आहेत. अगदी 11th मध्ये 12th मध्ये हा सगळा आपला बेस आहे, त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला स्ट्रॉंग ठेवायचं आहे. मग आता डीएनए म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, आरएनए म्हणजे काय? रायबोन्यूक्लिक ऍसिड. मग आता आरएनए मध्ये किती टाईप आहेत? mRNA, tRNA, rRNA. mRNA म्हणजे काय? मॅसेंजर आरएनए, की जो मॅसेज घेऊन जाणार आहे. त्याच्यानंतर tRNA म्हणजे काय? ट्रान्सफर आरएनए,
जर एखादी गोष्ट ट्रान्सफर आपल्याला करायची असेल तर त्याच्यामध्ये मदत करणारा आपला tRNA. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे rRNA, रायबोझोमल RNA. असे हे तीनचे झाले फुल फॉर्म. आता याच्यानंतर जी मेन प्रोसेस आहे ती स्टार्ट करूयात. पहिली आहे ट्रान्सक्रिप्शन. 3 स्टेप्स बघितल्या बरोबर, त्याच्यामध्ये पहिली असणारे ट्रान्सक्रिप्शन. मग आता ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? सिंथेसिस ऑफ mRNA ॲज पर द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स प्रेझेंट ऑन द DNA मॉलिक्यूल. जो DNAचा मॉलिक्यूल आहे, ह्या DNAच्या मॉलिक्यूलवरती प्रेझेंट असणारा जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे तो आपल्याला कॉपी करायचा आहे आणि कॉपी करून काय तयार करायचे? mRNA तयार करायचे. ही जी प्रोसेस आहे याला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. पुन्हा एकदा सांगते काय केलं जाते ट्रान्सक्रिप्शन मध्ये, तर सिंथेसिस ऑफ mRNA तयार होणार आहे. पण तो कसा तयार होणार आहे? तर ॲज पर द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स प्रेझेंट ऑन द DNA मॉलिक्यूल. DNA मॉलिक्यूलवरती जो काही न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे, मग ATGC आपण जे शिकलो ते, जसा तो सिक्वेन्स असणार आहे तशा सिक्वेन्सला मॅच होईल तो कॉपी केला जातो आणि काय तयार केलं जाते? mRNA तयार केला जातोय. मग आता नेक्स्ट आपण बघूयात ही प्रोसेस नेमकी कशी होतीये. आता आपल्या DNAचं स्ट्रक्चर काय रे? डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे बरोबर. मग आता हे स्ट्रक्चर असं असणार आहे. इथं आपण करू शकतोय का ट्रान्सक्रिप्शन? ह्याला कॉपी करणं किती अवघड जाईल बरोबर. मग आता ह्याला काय केलं जातं? पहिल्यांदा सरळ केलं जातं. सरळ करत असताना सुद्धा 2 स्टँड्स जे आहेत ते सेपरेट केले जातात. मग 2 स्टँड सेपरेट करण्यासाठी इथं एका एन्झाईमची मदत घेतली जाते. मग ते एन्झाईम कोणतं? तर RNA पॉलिमरेज. आता काय होईल? हा इथला समजा मधला पार्ट आपण कन्सिडर करूयात. ह्याला काय केलं जाईल? सरळ केलं जाईल आणि हे 2 स्टँड्स सेपरेट केले जातील. ओके, मग सेपरेट केल्यानंतर आपल्याला असं काहीच स्ट्रक्चर दिसेल. इथं आपण बघतोय बघा, हे जे स्ट्रक्चर आहे काय केलेत? 2 स्टँड्स आहेत, हे दोन्ही स्टँड्स सेपरेट केलेत. मग आता ह्या कोड्सला आपण कॉपी करतोय. मग आता इथं समजा T आहे, A आहे, G, C, G. ओके, मग इथं वरती काय असणार आहे? T साठी इथं वरती हे दोन्हीही DNAचेच आहेत. मग इथं T साठी A साठी T, G साठी C, पुन्हा इथं G आणि इथं C. आता हे दोन्ही काय झालेत? सेपरेट झालेत. मग आता ह्याला कॉपी आपल्याला करायचंय. हा जो DNAचा स्टँड आहे, ह्या DNAच्या स्टँडला आपल्याला कॉपी करून इथं काय तयार करायचं आहे? mRNA तयार करायचा आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. DNAचा जो स्टँड आहे, या DNAच्या स्टँडला आपल्याला कॉपी करून इथं नवीन mRNAचा स्टँड तयार करायचा आहे. मग आता इथं डायग्राम मध्ये आपण बघूयात जे RNA न्यूक्लियोटाइड्स आहेत, हे RNA न्यूक्लियोटाइड्स काय होतात? इथं येऊन एक एक अटॅच होतात. मग आता ते येत असताना कोणताही येईल का रे? तर नाही. आपण मगाशी काय शिकलोय? RNA मध्ये कॉम्प्लिमेंट करण्यासाठी काय काय आहे? तर आता इथं खाली नोट डाऊन करून ठेवते. A साठी काय येईल? U, G साठी C. हे आपल्याला कशामध्ये येणार आहे रे? तर RNA मध्ये. U का? आठवतंय ना? T आपला जो काही DNA होता, DNA मध्ये काय असतो? A साठी T, G साठी C. पण जेव्हा आपण RNA बघतो, RNA मध्ये A साठी U म्हणजेच युरासिल आणि G साठी C, सायटोसिन. ओके, आता इथं बघूयात आपण इथं काय तयार होत आहे? हा नवीन mRNA तयार होतोय. RNAचे न्यूक्लियोटाइड्स काय होतात? येऊन एक एक अटॅच होतात. मग आता हे जे सगळे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे आपल्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. मग हेच फक्त येऊन काय होणार आहेत? अटॅच होणार आहेत आणि एक नवीन mRNAचा स्टँड तयार होईल. मग आता T साठी काय आला? A आला, A साठी U आला, C G, त्याच्यानंतर G साठी C, T साठी A, T साठी A, पुन्हा A आहे तर U येईल, A साठी U येईल बरोबर. आता नेक्स्ट आपण तुम्ही सांगा मग C साठी काय येईल? G येईल, C साठी पुन्हा G येईल. असा आपला नवीन स्ट्रँड काय होईल? mRNAचा तयार होईल. आता ही जी सगळी प्रोसेस आहे, ही सगळी प्रोसेस कशामध्ये झाली रे? तर न्यूक्लियस मध्ये झाली. जी mRNA तयार होण्याची प्रोसेस आहे ही कशामध्ये झाली? न्यूक्लियस मध्ये झाली. मग आता हा जो mRNAचा जो स्ट्रँड आहे, जो कॉपी केलेला सगळा सिक्वेन्स आहे, तो कुठं जाणार? पुढच्या स्टेप मध्ये, ट्रान्सलेशन मध्ये. मग आता ही जी प्रोसेस आहे ट्रान्सलेशनची ती होते सायटोप्लाझम मध्ये. त्यापूर्वी ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे काय त्याच्याबद्दल बघूयात. ट्रिप्लेट कोडॉन शब्दातच बघा आता TRI, ट्राय म्हणजे काय? 3 बरोबर. ट्रिप्लेट कोडॉन. द कोड फॉर each amino acid consisting of 3 nucleotides is called triplet codon. जेव्हा जे 3 न्यूक्लियोटाइड्स आहेत यांचं एकत्र येऊन एक ग्रुप तयार होतो
त्याला आपण काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो. मग आता फॉर एक्झाम्पल इथं बघूयात, CUU हा काय झाला एक कोडॉन, CGG हा झाला सेकंड, AGC हा काय झाला थर्ड, UAG हा झाला फोर्थ. मग आता जर बघितलं तर 3-3चे काय आहेत, सेट तयार आहेत, याला आपण एक ग्रुप म्हणू शकतो. मग 3 न्यूक्लियोटाइड्स एकत्र येऊन एक कोडॉन तयार होतोय आणि हा एक ट्रिपलेट कोडॉन, हा एक ट्रिपलेट कोडॉन मिळून एक काय होतं, अमिनो ऍसिड तयार होतंय. लक्षात ठेवायचे आहे, एक ट्रिपलेट कोडॉन मिळून काय होणार आहे, एक अमिनो ऍसिड तयार होणार आहे. आणि ते एक ट्रिपलेट कोडॉन तयार होण्यासाठी आपल्याला किती न्यूक्लियोटाइड्स पाहिजेत, 3 न्यूक्लियोटाइड्स पाहिजेत. म्हणजे 3 न्यूक्लियोटाइड्स पासून एक ट्रिपलेट कोडॉन तयार होईल आणि हा एक ट्रिपलेट कोडॉन म्हणजेच काय, एक अमिनो ऍसिड असेल. इथपर्यंत हा पार्ट क्लिअर झाला. आपण ह्यालाच काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो. मग आता ही कन्सेप्ट आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये गरजेची आहे. इथपर्यंत आलो, इथपर्यंत सगळं क्लिअर झाले. याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो सेकंड स्टेप बघणार होतो आपण, ती आहे ट्रान्सलेशन. आता इंग्लिशच्या पेपरमध्ये आपल्याला ट्रान्सलेशनचा एक क्वेश्चन आलेला असतो, बरोबर. काय असतं रे त्याच्यामध्ये, की आपल्याला काही सेंटेन्सेस दिलेले असतात, इंग्लिशमध्ये दिलेले असतात, ते आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. म्हणजे एका लँग्वेजमधून त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, दुसऱ्या लँग्वेजमध्ये. मग सेम प्रोसेस आहे. काय केलं जातंय, एक लँग्वेज, मग तिथं एक स्ट्रँड आहे, त्या स्ट्रँडला ट्रान्सलेट केलं जाते दुसऱ्या स्ट्रँडमध्ये, बरोबर. आपला एंड प्रोडक्ट काय आहे, प्रोटीन्स तयार करायचे, बरोबर. मग प्रोटीन्स तयार करत असताना आपण मदत कशाची घेतली, mRNAची, बरोबर. मग mRNA वरती काय करून आणली, कॉपी करून आणली. आणि तो जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स कॉपी केलेला इकडे काय करायचं आपल्याला, ट्रान्सलेट करून दुसरा नवीन स्ट्रँड तयार करायचा आहे, त्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. आता बघूयात, ॲज पर द कोडॉन ऑन mRNA, हा जो mRNA आलेला आहे, या mRNA वरती जसे कोडॉन्स आहेत, द tRNA मॉलिक्यूल विथ कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉन्स इज ब्राउट नियर mRNA. दिस प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. काय सांगितलंय, mRNAचा जो स्ट्रँड आहे त्याच्यावरती जे काही कोडॉन्स प्रेझेंट आहेत, त्या कोडॉन्सनुसार आपला जो tRNA आहे, tRNA म्हणजे काय रे, ट्रान्सफर RNA, बरोबर. हा tRNA मॉलिक्यूल तिथं कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉन घेऊन येतो कुणाजवळ, mRNAच्या जवळ. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन असं म्हणतो. मग आता समजा इथं mRNAचा स्ट्रँड आहे, A आहे, U आहे, त्याच्यानंतर इथं पुन्हा U आहे, A, बरोबर. ह्याला कॉम्प्लिमेंट करतील असे इथं कोडॉन्स घेऊन येणं. मग आता घेऊन येण्याचं काम कोण करणार आहे, tRNA. कारण नावातच काय, ट्रान्सफर RNA. जे काही सायटोप्लाझम मध्ये कॉम्प्लिमेंटरी कोडॉन्स असणार ते तो काय करणार आहे, उचलून घेऊन येणार आहे. मग आता पहिल्यांदा tRNAचं स्ट्रक्चर बघा, इथं कसं दिलेलं आहे, इथं मी काढून दाखवते. हे tRNAचं स्ट्रक्चर आहे, ओके. आता इथं वरती एक अमिनो ऍसिड कनेक्टेड आहे. इथं 3 कोडॉन्स असतात. एक म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इथं एक ट्रिपलेट कोडॉनचा काय आहे, सेट आहे. प्रत्येक tRNA वरती, हे कशाचं स्ट्रक्चर आहे रे, tRNAचं. ह्या tRNA वरती इथं किती प्रेझेंट असतात कोडॉन्स, 1, 2, 3. एक ट्रिपलेट कोडॉनचा सेट आहे प्रत्येक tRNAच्या मॉलिक्यूल वरती. आणि इथं वरती काय प्रेझेंट असतं, अमिनो ऍसिड, ओके. ही जी डायग्राम आहे ही सुद्धा लक्षात ठेवायची, ओके. मग आता हा tRNA काय करेल, सायटोप्लाझम मध्ये जे काही कॉम्प्लिमेंटरी कोडॉन्स असतील तो घेऊन येईल आणि कुणावर अटॅच करेल, या mRNA वरती. मग A साठी काय आणलंय, U आहे, U साठी A आहे. मग असा एक नवीन काय तयार होईल, पुन्हा स्ट्रँड तयार होईल. याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. इथपर्यंत सेकंड स्टेप क्लिअर झाली. याच्यानंतर थर्ड स्टेप जी आहे ती आहे ट्रान्सलोकेशन. थर्ड स्टेप आहे ट्रान्सलोकेशन. द अमिनो ऍसिड्स brought in by tRNA are bonded together by peptide bonds with the help of rRNA. आता mRNA ला जो काही अटॅच होणारे कोडॉन्स आहेत जे tRNA घेऊन येतोय त्याच्यावरती इथं वर काय होतं रे, अमिनो ऍसिड्स होते, बरोबर. मग आता हे अमिनो ऍसिड्स असे सगळे एका लाईन मध्ये आले, बरोबर. ह्यांना एकत्र जोडून ठेवण्यासाठी इथं बॉन्ड्स तयार केले जातात. पेप्टाइड बॉन्ड्स
बरोबर, हे जे पेप्टाइड बॉन्ड्स आहेत हे बॉन्ड्स तयार केले जातात आणि हे तयार करण्यासाठी रायबोझोमची मदत घेतली जाते. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सलोकेशन असं म्हणतो. मग आता हा जो रायबोझोम आहे, रायबोझोम मध्ये सुद्धा 2 सब युनिट्स असतात. अदर कंडिशन्सला, असं नॉर्मल कंडिशनला हे जे रायबोझोम आहेत, हे जे 2 सब युनिट आहेत हे सेपरेट असतात. पण जेव्हा प्रोटीन सिंथेसिसची वेळ येते, हे दोन्ही रायबोझोम काय होतात, एकत्र येतात आणि काम करायला सुरुवात करतात. मग आता काय केलं, जे अमिनो ऍसिड्स आहेत या अमिनो ऍसिड्सच्या मध्ये पेप्टाइड बॉन्ड्स तयार केले. कशाच्या मदतीने, RNAच्या मदतीने, म्हणजेच रायबोझोमल RNAच्या मदतीने. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम्स कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड टू अदर एंड ऑफ mRNA. आता रायबोझोम सुरुवात कुठून करेल, या एका एंड पासून. बरोबर, पहिल्यांदा तर 3-3च्या सेटमध्ये तो करत जातो. इथं एक tRNA अटॅच करेल, परत नेक्स्ट टाइम इथं दुसरा करेल, पुन्हा तिसरा करेल, हा झाला की पुन्हा चौथा करेल इथं. बरोबर, त्याच्यानंतर पुन्हा अजून एक करेल. मग एका टोकापासून हा कुठं जातो, दुसऱ्या टोकापर्यंत कनेक्ट करत जातो. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर ट्रान्सलोकेशन. मग पुन्हा बघूयात, ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड टू ऑफ द mRNA to other end by the distance of one triplet codon. This is called as ट्रान्सलोकेशन. हा mRNAच्या एका टोकापासून जो रायबोझोम आहे हा शिफ्ट होत एका ट्रिपलेट कोडॉनना शिफ्ट होत कनेक्ट करत तो दुसऱ्या टोकापर्यंत जातोय. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सलोकेशन असं म्हणतो. हा व्हिडिओ कसा वाटलाय आणि याच्याबद्दल काही डाऊट्स आहेत का, तर तुम्ही नक्कीच मेसेज बॉक्समध्ये कळवा. त्याचं सोल्युशन तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये नक्कीच भेटूया. थँक्यू सो मच.